स्वागत केलं की अशा पद्धतीत भूमिका घेतली आणि मी देखील डीजी साहेबांची भेट घेतली. डीजी साहेबांना मी देखील ते सांगितलं. अतिशय प्रामाणिक अधिकारी या राज्याचे डीजी आहेत, त्यांनी देखील सांगितलं की यामध्ये आपण मार्ग काढून कोर्टामध्ये हे गुन्हे कमी होऊन त्या मुलांच्या शिक्षा कमी होतील यासाठीचा आपला प्रयत्न आहे. ऑफ द रेकॉर्ड काही कामं काही मुलांनी इथे आल्यानंतर मला सांगितली होती, जी एमपीएससीच्या मुलांच्या परीक्षेची होती, आपण SCBCचा ज्या काही निर्णय झाला तेव्हाची काही विषय होते, असे अनेक निर्णय होते ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे. आणि काल मला बऱ्याच मुलांचा फोन आला, मी येतोय म्हटलं सगळी तुमची कामं मार्गी आहेत, काही कामं आहेत ती आचारसंहितेमुळे थांबली होती, ती देखील मार्गी लागतील. पण मला एक आज विश्वास वाटतोय की जे काही GR निघाले, जे काही कागदपत्र मी इथे आज आपल्या समोर आणू शकलो, या सर्व कागदपत्र मी आज दादांना देण्यासाठी इथे आलोय. आणि मी दादांना सांगितलं होतं की दादा, जेव्हा काहीतरी काम होईल त्यावेळेला तुमच्याकडे मी भोजनासाठी येईन. आणि दादांनी मोठ्या मनाने मला आज इथे भोजनासाठी बोलवलंय. आणि तारक साहेबांनी मला वाटतं आमच्यासाठी जेवणही चांगलं केलं असेल. त्यामुळे आज दादाबरोबर बसून जेवण करणारे खूप काही मी आज इथे चर्चा करायला आलो नाहीये. मला एक असं वाटतं की आपण सातत्याने जर संपर्कात राहिलो, सातत्याने एकमेकाला मदत करत राहिलो, सातत्याने चर्चा करत राहिलो, सर्वच कामं सरकार स्तरावरती पूर्ण होतात असं नाही, पण ते पूर्ण करायसाठी जर आपली इच्छाशक्ती असेल, तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला थांबवू शकणार नाही. मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्हली आता या सर्व गोष्टींमध्ये मदत करतायत. एक महत्वाचा विषय, मराठा समाजाचं मंत्रालय कक्ष निर्माण करण्याचा आहे, त्याचा देखील 23 तारखेच्या बैठकीत निर्णय होईल. तो जवळजवळ फाईल तयार झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा देखील हे केला जाईल आणि भविष्यात पुढे त्याचं मंत्रालय बनवण्याची जी प्रोसेस आहे, केंद्रापासून राज्यापासून केंद्रापर्यंत, ती देखील पुढे केली जाईल. याचा प्रयत्न देखील आपण करू. या व्यतिरिक्त माझ्याकडून जर काय राहिलं असेल, माझ्याकडून जर समाजासाठी काम करत असताना कुठली चूक झाली असेल, तर मी समाजाची देखील माफी मागतो. आमचे मराठा योद्धा, ज्यांनी हा संघर्ष योद्धा आपण ज्यांना म्हणतो, त्यांना देखील मी विनंती करतो की एखादी चूक झाली असेल तर मोठा भाऊ समजा, कान पकडून मला सांगा की हे करायचंय ते